Hello students, today we are going to learn our next lesson, a book review. This review is related to George's Secret Key to the Universe. This book is written by Lucy and Stephen Hawking. First upon, what is mean by book review? बुक रिव्ह्यू म्हणजे एखाद्या पुस्तकाचे पुनरावलोकन किंवा एक केलेली उजळणी, एखाद्या पुस्तकाची केलेली उजळणी त्याला म्हणायचं रिव्ह्यू. हिअर इज मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी इज जॉर्ज और द बुक. जॉर्ज इज अ व्हेरी स्मार्ट बॉय. George's dad is an ardent environmentalist. Environmentalist म्हणजे पर्यावरणवादी, ardent म्हणजे उत्साही. त्यांचे वडील, जॉर्ज यांचे वडील हे अतिशय उत्साही असे पर्यावरणवादी होते. पर्यावरणवादी म्हणजे काय? तर ज्या काही पर्यावरणातल्या गोष्टी आहेत त्या आवडणं, त्या जपणं, त्या शिकणं, ह्या जे व्यक्तीला आवडतं त्याला एन्व्हायरमेंटलिस्ट असं म्हटलं जातं. In fact, both his parents are convinced that modern inventions of science and technology have caused a lot of damage on the earth. त्यांच्या दोघांचंही, जॉर्जच्या आई आणि बाबांचं दोघांचंही मत असं होतं की विज्ञानामुळे किंवा तंत्रज्ञानामुळे आपल्या पर्यावरणाची हानी होत आहे. So, modern inventions of science and technology have caused a lot of damage on earth. They are committed टू सेव्ह अवर प्लॅनेट. त्यांनी ठरवलं की आपण आपली जी काही पृथ्वी आहे, आपला ग्रह आहे, त्याला वाचवायचं. दे यूज अ बायसिकल इन्स्टेड ऑफ कार. ते गाडीऐवजी कारऐवजी सायकल वापरत असत. देअर इज अ बॅन ऑन टी व्ही अँड कम्प्युटर्स इन देअर हाऊस. त्यांच्या घरामध्ये कम्प्युटर किंवा टी व्ही याला मुभा नव्हती किंवा वापरत नसत. दे डोंट बाय थिंग्स लाईक ब्रेड अँड बिस्किट. दे ईट ओनली व्हेजिटेरियन अँड होम कुक्ड फूड. ते लोक, जॉर्जचे आईबाबा हे ब्रेड बिस्किट वगैरे कधीही खात नव्हते. ते शक्यतो शाकाहारी म्हणजे विविध भाज्या, पालेभाज्या हे ते खात असत. Even they use candles to light the house to avoid using electricity. बघा, आता सध्या असं कोणी राहिलेलं आहे का? पण जॉर्जचे आई बाबा हे इलेक्ट्रिसिटी वापरण्याऐवजी, वीज वापरण्याऐवजी मेणबत्तीचा उपयोग करत असत. पुअर जॉर्ज हॅज टू सफर अ लॉट ऑफ जिअरिंग अँड रिडिक्युल फ्रॉम हिज फ्रेंड्स बिकॉज ऑफ ऑल धीस. पुअर जॉर्ज म्हणजे गरीब जॉर्जला हॅज टू सफर म्हणजे त्रास व्हायचा. कोणत्या गोष्टीचा? अ लॉट ऑफ जिअरिंग अँड रिडिक्युल फ्रॉम हिज फ्रेंड्स. तर हे जे काही त्याचे आईबाबा अशा प्रकारे राहत होते, त्याच्या मित्रांकडून टर उडवली जायची, त्याची चेष्टा केली जायची, उपहासात्मक त्याला बोललं जायचं. ॲक्च्युली George doesn't think that either the TV or computer is a bad things. त्याला असं वाटायचं की टी व्ही किंवा कम्प्युटर ह्या काही वाईट गोष्टी नाही आहेत. He has tried to tell his parents that it is possible to save the earth using computers and the internet. खरं तर त्यांनी त्यांच्या आईबाबांना समजावून पण सांगितलं की आपण कम्प्युटर आणि इंटरनेटच्या साहाय्याने पर्यावरणाला एक प्रकारे पृथ्वीला आपल्या कसं वाचवायचं याच्यासाठी मदत करू शकतो. बट नो, इन देअर हाऊस देअर कांट बी एनी डिस्कशन ऑन दॅट इश्यू. जॉर्ज ऑलवेज लाईक्स टू नो व्हाय. पण याचा परत घरामध्ये इश्यू त्याच्या आईबाबांनी करू दिला नाही. पण जॉर्ज यांना हे का, हे तसं का, हे असं का, हे शोधायला खूप आवडायचं. बट हू इज आन्सर टू हिज क्वेश्चन्स. पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कुणी द्यायची? हिज पॅरेंट्स थिंक दॅट ही इज स्टील टू यंग टू अंडरस्टँड ग्लोबल इश्यूज. त्याच्या आईवडिलांना वाटायचं की हे जे सगळे ग्लोबल इश्यूज आहेत, ग्लोबल इश्यूज म्हणजे जे जागतिक मुद्दे आहेत, तो समजून घेण्यासाठी जॉर्ज खूप लहान आहे. वन डे, however, John expectedly acquires a new friend and next door neighbor, Annie.
एक दिवस जॉर्ज यांना एक नवीन मैत्रीण भेटली आणि शेजारी पण भेटली, जिचं नाव ॲनी होतं. Annie's father, Eric, is a brilliant scientist and even willing to answer all of George's questions. एरिक, ॲनीचे जे वडील होते त्यांचं नाव इरिक होतं. ते अतिशय ब्रिलियंट असे, हुशार असे शास्त्रज्ञ होते. Eric has built a super intelligent computer named Cosmos. त्यांनी अतिशय सुंदर असा इंटेलिजंट, खूप हुशार असा कम्प्युटर तयार केला होता, ज्याचं नाव होतं कॉस्मॉस. कॉस्मॉस हॅज इनक्रेडिबल पॉवर्स. इट कॅन लिटरली ओपन द विंडोज ऑन द युनिवर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट. बघा, तो कम्प्युटर अतिशय मस्त होता की ज्याच्या साह्याने आपण युनिवर्समध्ये, प्लॅनेटमध्ये कोणत्याही ग्रहावरती आपण जाऊ शकत होतो. स्टार, कमेट अँड इवन टू अ ब्लॅक होल. अँड ऑफकोर्स कॉस्मॉस कॅन ऑल्सो ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. हावेवर कॉस्मॉस डिपेंड्स एंटायरली ऑन द इन्फॉर्मेशन that is fed it into by people like Eric, who do not research and thinking that can make cosmos work. Science can be used for a good cause, and a group of good scientists like Eric have vowed to use it for people's welfare. विज्ञान हे मनुष्याला उपयोगी पडू शकतं किंवा पडतं हे दाखवून देण्यासाठी इरिक आणि त्यांच्या मित्रांनी हा कम्प्युटर तयार केलेला होता, जो लोकांच्या भल्यासाठी होता. हिअर वेलफेअर म्हणजे कल्याणासाठी होता. बट नेक्स्ट व्हॉट हॅपन? अनफॉर्च्युनेटली देर इज वन ऑड अँग्री सायंटिस्ट हू वॉन्ट्स टू यूज सायन्स फॉर हिज ओन सेल्फिश मोटिव्ज. पण त्यांच्या ग्रुपमध्ये अशी एक व्यक्ती होती की जो अतिशय रागीट होता आणि त्याला विज्ञानाचा वापर हा स्वतःच्या फायद्यासाठी करायचा होता. ही इज प्लॅनिंग टू स्टील कॉस्मॉस ऑल ऑफ इरिक्स रिसर्च सो दॅट ही कॅन एस्टॅब्लिश हिज ओन रूल ऑन अनादर प्लॅनेट. त्याला हे जे काही इरिकचं प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग किंवा तो जो कॉस्मॉस आहे तो कॉस्मॉस चोरायचा होता आणि इरिकचे रिसर्चसुद्धा, म्हणजे जे इरिकने केलेले जे संशोधन होते ते चोरून त्याला स्वतःचे रूल तयार करायचे होते. इट सो हॅपन्स दॅट ओनली जॉर्ज कॅन डू समथिंग टू ओव्हरकम द वीक प्लान्स ऑफ द नॅस्टी सायंटिस्ट. जॉर्जनी या जे काही ओंगळ, नॅस्टी म्हणजे ओंगळ म्हणजे विचित्र असा जो काही शास्त्रज्ञ होता, त्याच्या ह्या दुष्ट प्लान्सला यश येऊ दिलं नाही. The author of this wonderful adventure is Lucy Hawking. हे जे काही सुंदर असं पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक आहेत लुसी हॉकिंग. The story of the novel is imaginary, but it also includes plenty of charts, photographs, boxes that give you hard facts about solar system, galaxies, space and the whole universe. ही स्टोरी जरी इमॅजिनेशन म्हणजे कल्पना शक्तीवरती जरी आधारलेली असली तरी याच्यामध्ये वेगवेगळ्या चार्ट्स, फोटोग्राफ्स, बॉक्सेस जे वापरलेले आहेत ते आपल्याला खरी माहिती देणारे आहेत. This information has been presented in a very simple, easy to understand manner by none other than Stephen Hawking. ही सगळी माहिती चांगल्या प्रकारे आपल्याला समजावी याच्यासाठी अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत लिहिण्यात आलेली आहे. आणि ती माहिती कोणी लिहिलेली आहे? तर स्टीफन हॉकिंग. येस, who is said to be one of the greatest scientists of our times. आपल्या 20व्या शतकातील हा अतिशय उत्कृष्ट असे शास्त्रज्ञ म्हणून यांना ओळखलं जातं. His achievements are all more astounding as he is a victim of many physical ailments. Astounding म्हणजे आश्चर्यकारक. त्यांनी जे काही मिळवलेलं आहे हे अतिशय आश्चर्यकारक आहे, कारण की ते फिजिकली हँडिकॅप्ड होते, अपंग होते, पण त्याला त्यांनी बळी पडले नाहीत. विक्टीम म्हणजे बळी पडणे.
He has to use a wheelchair to move about and uses a computerized voice system in order to speak. ते अपंग असल्यामुळे त्यांना स्वतः कुठे जाता येत नव्हतं. त्यांच्यासोबत त्यांना व्हीलचेअरच्या मदतीने सर्वत्र फिरावं लागत होतं आणि त्यांना आवाजही पॅरलाइज असल्यामुळे त्यांचा आवाजही व्यवस्थित येत नसल्यामुळे त्यांना संगणकीकृत आवाज पद्धती वापरावी लागत असत. कम्प्युटराइज्ड व्हॉइस त्यांना वापरावा लागत असत. Hawking's triumph over his physical disabilities is itself an inspiring adventure. त्यांचा जो काही त्यांनी अपंगत्वावर जो विजय मिळवलेला आहे तो विजय म्हणजे अतिशय प्रेरणादायी आहे. The book includes very attractive and expressive sketches drawn by Gary Parsons. या पुस्तकामध्ये जे वेगवेगळे स्केचेस काढलेले आहेत किंवा जे काही वेगवेगळे चित्र लावलेली आहेत ही सर्व गॅरी पार्सन्स यांनी हे बुक स्केच केलेलं आहे. It is true that excessive use of science and technology can give rise to certain problems. हे जरी खरं असलं की तंत्रज्ञानामुळे बऱ्याच प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागतं. बट टर्निंग अवे फ्रॉम टेक्नॉलॉजी इज नॉट द सोल्युशन. पण तंत्रज्ञानापासून पाठ फिरवणं हे त्याच्यावरती सोल्युशन नाही. दॅट इज वाय द हॉकिंग हॅव गिवन अन इम्पॉर्टंट मेसेज इन दिस बुक. म्हणूनच हॉकिंग यांनी या पुस्तकामध्ये खूप सुंदर असा मेसेज दिलेला आहे. तो मेसेज काय आहे? मोर रिसर्च, मोर स्टडीज अँड मोर कमिटमेंट टू यूज देम नॉट फॉर सेल्फिश गेन्स बट फॉर द वेलफेअर ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड्स. ते काय म्हणतात ते बघा, जास्तीत जास्त संशोधन, जास्तीत जास्त अभ्यास, जास्तीत जास्त वचन, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी न वापरता तर सर्व जगामधील लोकांच्या कल्याणासाठी वापरला तर सायन्स हे ग्रेट आहे. अशा प्रकारे हा आपला लेसन संपला. थँक्यू.